जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर नव्याने रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अर्थातच पवित्र पोर्टल पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेला आहे। कोण रजिस्ट्रेशन करू शकतं, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती आहेत त्या कधीपर्यंत येऊ शकतात त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे आत्ताच्या घडीला ती महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, पवित्र पोर्टल पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होऊन देण्याकरिता किंवा ऍक्टिव्ह झालेलं पाहण्याकरिता आपल्या सर्वांचे डोळे जे आहे आसुसलेले आहे। सर्वांना प्रतीक्षा आहे आणि त्याच करिता प्रत्येक उमेदवार जे आहे लॉग इन करून पाहताना देखील आपल्याला दिसत होतं। आजच्या तारखेला जे आहे, जर आपण पवित्र पोर्टलला या ठिकाणी व्हिजिट केलं, ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटला जर का आपण पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 यावर जर का आपण या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी आजच्या तारखेला नवीन सूचना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या सूचनांमध्ये कोणासाठी या ठिकाणी जे आहे गुड न्यूज देण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी सूचना डाउनलोड करून बघूया। बघा, आता ही जी सूचना आहे 14 जानेवारी 2024 ला उमेदवारांसाठी देण्यात आलेली आहे। आता या सूचनेमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकेतील उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्याबाबत ही सूचना आहे। म्हणजे काय आहे तर बघा, डिटेल्स मध्ये सांगितलं की उच्च न्यायालय जे खंडपीठ आहे त्याची जी याचिका होती, या दोन याचिकांचा उल्लेख केला। त्याचबरोबर यांचा जो निकाल आहे 14/9/23 आणि 20/9/23 ला लागला होता। त्याचबरोबर अन्य याचिकामध्ये देखील त्यामध्ये जे आहे नागपूरची खंडपीठ होती, त्या नागपूरच्या खंडपीठाच्या याचिकेचा क्रमांक हा आहे। त्याचबरोबर हा एक क्रमांक आहे। या याचिकेमधील जे आदेश देण्यात आले होते त्या आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरव्यवहारातील म्हणजे जे टीईटी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्याकरिता सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश न्यायालयाने दिले होते। आता त्यानंतर देखील काय झालं होतं की उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचिकादारांचे ईमेल प्राप्त झाले आहेत। सदर प्राप्त ईमेल नुसार आवश्यक ती छाननी करून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीटी पात्र असलेले किंवा जे फक्त प्लेन बीएड वाले उमेदवार आहेत ही अर्हता असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांच्या ईमेल वरून प्राप्त माहितीच्या आधारे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्तरावरून तपासणी करण्यात आलेली आहे। आता त्यानुसार आदेश काय देण्यात आलेले आहे की शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता। दरम्यानच्या कालावधीमध्ये उच्च न्यायालय औरंगाबादचं जे खंडपीठ आहे याचे अवमान याचिका देखील दाखल करण्यात आली होती, त्याचा हा क्रमांक आहे। त्यानंतर सदर अवमान याचिकेमध्ये 12/1/24 रोजी सुनावणी झाली। त्यानुसार शासनाचं पत्र 12 जानेवारी 2024 अन्वये सदर याचिकेतील उमेदवारांना त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर किंवा चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीटी उत्तीर्ण असलेले किंवा बीएड असलेले जे उमेदवार आहेत त्यांना याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे। अशा उमेदवारांना त्यांनी यापूर्वी माहिती पुरविलेल्या ईमेलवर कळवण्यात देखील आलेला आहे, म्हणजे पर्सनली त्यांना ईमेल देखील आयुक्त कार्यालयाच्या वतीने गेलेला आहे। आता या लोकांनी याचिकेमधील उमेदवारांना स्वप्रमाणपत्राकरिता नोंदणी करण्यासाठी दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत मुदत राहील। पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वप्रमाणपत्र पूर्ण करावे। तर मित्रांनो, हे नेमकं प्रकरण काय आहे की ज्या उमेदवारांचं टीईटी फ्रॉड लिस्ट मध्ये नाव होतं, साहजिक आहे त्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन करण्यापासून आयुक्त ऑफिसच्या वतीने मनाई करण्यात आली होती। ते उमेदवार त्याच पद्धतीने राहिले। नंतर ते उमेदवार कोर्टामध्ये गेले, कोर्टामधून त्यांना आदेश देण्यात आला की ठीक आहे, या उमेदवारांची नोंदणी करून घ्या, परंतु तरी देखील त्यांची नोंदणी सुरू झाली नव्हती।
बाकीच्या सर्व उमेदवारांची नोंदणी झाली. नोंदणी झाल्याच्या नंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आयुक्त ऑफिसने त्यांना परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी जे आहे अवमान याचिका टाकून दिली होती. आणि त्या अवमान याचिकेची जी सुनावणी आहे, शेवटची जी सुनावणी 12 जानेवारीला पार पडली. त्यामध्ये आदेश देण्यात आले की या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन तुम्ही तात्काळ करून घ्या, तोपर्यंत कोणतीही पुढची प्रोसेस करू नका. म्हणून या ठिकाणी आजच्या तारखेला ही नवीन सूचना पवित्र पोर्टलला आलेली आहे. आजपासून या लोकांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे. आज 14 तारीख आहे. 15 आणि 16 म्हणजे 2 दिवस त्या लोकांना देण्यात आलेले आहे पवित्र पोर्टलचं सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी. आता त्यांनी सर्टिफिकेशन कशा प्रकारे करून घ्यायचं आहे, तर ज्या पद्धतीने सर्वसामान्य उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, जी प्रोसेस होती त्याच प्रोसेसनुसार त्या ठिकाणी तुम्ही लोकांनी देखील रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता याबाबत प्रत्येकाचे मतमतांतरे असू शकतात, त्यांना संधी द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे, परंतु कोर्टापेक्षा मोठं कोणीही नाहीये. कोर्टाचा जो आदेश आहे तो सराखोपर, त्याच्यासमोर आपण तुम्ही आम्ही कोणीच मोठे नाहीये, कारण आपण सर्वजण त्या ठिकाणी आपलं जे भारताचं संविधान आहे त्या संविधानाला मानणारे लोक आहोत आणि कोर्ट जे आहे संविधानाप्रमाणेच चालतो आहे. त्यामुळे मित्रांनो, आता जे जे उमेदवार या ठिकाणी या याचिकेमध्ये सहभागी होते त्या सर्व उमेदवारांना पर्सनली देखील मेल गेलेला आहे आणि पोर्टलला देखील त्यांच्याकरिता सूचना आलेल्या आहेत. 2 दिवसामध्ये यांचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा जाहिराती पूर्णपणाने पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या असतील त्यावेळेस निश्चितपणाने प्रेफरन्सेस देखील सुरुवात होऊन जाणार आहे. आपण एक शक्यता वर्तवली होती की कदाचित जे आहे प्रेफरन्सेस आणि रजिस्ट्रेशन सुरुवात एकत्रित पद्धतीने होऊ शकतं, परंतु हा आदेश तात्काळ लागू करावा अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी कोर्टाने दिल्या कारणाने ही जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर सुरू करून देण्यात आलेली आहे. राहते आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती कधीपर्यंत येणार आहे, तर मित्रांनो जवळपास जे आहे आजच्या तारखेपर्यंत आपण जर का बघितलं, आज सुट्टी आहे तरी देखील मॅक्झिमम जिल्हा परिषदांचा जो डेटा आहे तो पुटअप झालेला आहे. आता शासन थांबलेलं आहे. शक्यतो ज्या काही नगरपालिका, महानगरपालिका आणि खाजगी संस्थांच्या जाहिराती बाकी आहे त्या जाहिराती करिता आणि आतल्या आवाजामधून जे काही आपले सोर्सेस आहे त्यांच्या माध्यमातून ही देखील गोष्ट मिळत आहे की 15 तारीख जी आहे थोडीशी एक्सटेंड देखील होऊ शकते, जास्तीत जास्त जागा याव्यात हा शासनाचा देखील मनसुबा आहे. त्यामुळे कदाचित जे आहे 20 तारखेच्या आसपास जे आहे आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल की जाहिरात आत्ताच यायला पाहिजे, 15 तारखेपर्यंत जर का जाहिरात आली तर ती कदाचित कमी जागांची असू शकते. आणखी 2-4 दिवसांचा कालावधी त्यांना जर का दिला तर निश्चितपणाने जागा देखील वाढवू शकतात. त्यामुळे शासन जे काही निर्णय घेत आहे ते योग्य आहे असं मला सध्या तरी वाटत आहे आणि 20 तारखेच्या आसपास आपल्याला जाहिराती पाहायला मिळू शकतात. आणि मित्रांनो, आतापर्यंत ज्या काही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे, अपलोड करण्यात आलेल्या आहे आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे, ती संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या व्यतिरिक्त जे आहे आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला संपूर्ण माहिती देत आहे. जसं की हे नगर परिषद खाफा या ठिकाणची आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की परभणी जिल्हा परिषदेची जाहिरात असेल किंवा आतापर्यंत आपण जर का 3 दिवसापूर्वी जर माहिती बघितली तर मराठी माध्यमाच्या 4700 जागा अपलोड झाल्या होत्या, इंग्लिश माध्यमाच्या 2100, उर्दू माध्यमाच्या 350 जागा अपलोड झाल्या होत्या, गणित विज्ञानच्या 2700, भाषा विषय 400 आणि सामाजिक शास्त्राच्या 100 जागा अपलोड झाल्याची माहिती 3 दिवसापूर्वी आपल्याला मिळाली होती. ती देखील माहिती आपण आपल्या टेलिग्रामला दिली होती. याच्या व्यतिरिक्त ज्या काही गडचिरोली नगरपालिका आहे, लोणार नगरपालिका आहे, त्यातल्या त्यात इतर जे काही आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या सर्व ज्या काही जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्या सर्व जाहिराती आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहे. निश्चितपणाने टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलचा फायदा तुम्हाला निश्चितपणाने होईल, कारण सर्वच्या सर्व जाहिराती आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी युट्यूबवरून व्हिडिओ बनवू शकत नाही, परंतु ज्या काही छोट्या मोठ्या जाहिराती असतात त्या निश्चितपणाने आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरून देत असतो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल तुम्ही निश्चितपणाने जॉईन करा. लिंक वरून जॉईन करायला कठीण जात असेल तर टेलिग्रामचं चॅनल तुम्ही टेलिग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करा, त्या ठिकाणी टाईप करा शिक्षक भरती मराठीमध्ये डॅश मारा, रहमान पठाण इंग्लिश मध्ये नाव टाईप करा. तुम्हाला हे जे चॅनल आहे त्याचं आपलं जे लोगो आहे तो दिसून जाईल, जॉईन करू शकता. तुम्हाला या माध्यमातून निश्चितपणाने ऑथेंटिक माहिती मिळेल आणि पाहिजे तेवढीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
प्रतीक्षा करूया, जाहिरात देखील आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल.